नमस्कार, माझं नाव आहे महेश भोईर. 100 डेज ऑफ लाईफमध्ये आज आहे माझा पहिला दिवस आणि मी चाललो आहे आता माझ्या ओलावरती शाळेमध्ये. हा आहे माझ्या मुरुडचा एंट्रीचा पहिला रोड आणि मी आता पोचणार आहे थोड्याच वेळात शाळेमध्ये. शाळेत पोचल्यानंतर मी घेतलेलं आहे ओरलचं सामान आणि गेलेले माझ्या 4थीच्या वर्गामध्ये. वर्गात गेल्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी केले माझं स्वागत. सगळे राहिलेले आहेत उभे. त्यानंतर मी घेतलेली आहे हजेरी. माझ्या वर्गामध्ये आहे जवळजवळ 27 मुलं. प्रत्येकाची प्रेझेंटी मी घेतलेली आहे, कारण हे आम्हाला पहिलं करावं लागतं. शिक्षक बोलल्यानंतर त्यासाठी हजेरी ही महत्त्वाची आहे आणि मी घेतली हजेरी. त्यानंतर मी केली ओरलची तयारी आणि फळ्यावरती ओरलसाठी सगळे नंबर्स, फिगर्स सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि मी त्या एकेकाला बोलवायला केली सुरुवात. नंतर माझ्यासमोर सगळे विद्यार्थी आले, त्यांनी ओरल देत आहेत. थोडेसे घाबरलेले आहेत, पण आमची खूप मस्त मजेत ओरल चाललेली आहे. प्रॅक्टिकल कम असल्यामुळे काही फळ्यावरती उदाहरणं सोडवत आहेत. त्यानंतर हा आलेला आहे श्लोक अर्णव आणि अर्णवनी नंबर रीडिंग केलेले आहेत आणि त्याचं नंबर रीडिंग चालू आहे. ही सुद्धा एक प्रॅक्टिकल आहे आणि त्याची प्रॅक्टिकल झालेली आहे. त्यानंतर येत आहे मी घेतलेलं आहे त्याच्याकडून घड्याळ. वॉचमध्ये टायमिंग करून किती वाजलेले आहेत हे आपण केलेलं आहे गेस. तो मला सांगत आहे आणि ती चालू आहे मस्ती, कारण एक ओरल चालू असेल त्यावेळेला सगळेजण करत असतात मस्ती आणि त्यांनासुद्धा खूप आलेली मजा. हा श्लोक आहे आणि खूप आगाव आणि आता मुद्दा मी श्लोकलाच घेतलेला आहे ओरलसाठी. हा ओरल देत आहे. थोडासा हुशार विद्यार्थी आहे आणि खोडखोडसुद्धा आहे. थोड्या वेळामध्ये त्यांनी केलेली आहे रीडिंगला सुरुवात. नंबर रीड करून दाखवत आहे तो ब्लॅकबोर्डवरती. 4 डिजिट नंबर मुलं रीड करत आहेत आणि माझी झालेली आहे ओरल आणि ओरल झाल्यानंतर आम्ही आता चाललेलो आहोत घरी. चालू आहे परत मस्ती, कारण ब्लॉग बोलल्यानंतर मुलांनासुद्धा खूप मजा येते. सगळी ओरल शो मी टायमिंग पुन्हा 9:45. त्याला घड्याळासाठी बोलवलं, कारण वॉच हे प्रॅक्टिकल होतं. हाऊ मेनी टाईम ते सगळं चालू आहे. हा स्वतः वॉच मी मुलांची मदत घेऊन बनवलेला आहे, पुठ्ठ्यापासून तयार केलेला आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये खूप मोठा फायदा होतो. थोड्या वेळाने शाळा सुटलेली आहे आणि सगळी मुलं चाललेली आहेत घरी. गेटवरती सगळी मुलं आलेली आहेत आणि पॅरेंट्स इथे येऊन मुलांना करतात पिकअप. इथे पॅरेंट्स उभे आहेत आणि पॅरेंट्स मुलांना घेऊन जातात. चला कसा